महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने तात्काळ पूर्ण करावीत, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख व उपसरपंच संतोष कल्याणकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। हे निवेदन तहसीलदारमार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे हे निवेदन देण्यात आले असून महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने अद्याप अपूर्ण असल्याचा आरोप करण्यात आला। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे, बहिणींना दरमहा 2100 रुपये देणे, शेतकऱ्यांना पीक विम्याचे त्वरित वितरण, शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यावरील जीएसटी परत करणे, ही आश्वासने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। जर या मागण्या लवकर पूर्ण झाल्या नाहीत तर शिवसेना स्टाईलने आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे। हे आंदोलन संतोष कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख काजी सल्लावुद्दीन, युवा नेते अमोल बारसे, शेतकरी सेना तालुकाप्रमुख रमेश क्षीरसागर, उपतालुकाप्रमुख अशोक डांगे, सुनील बोबडे, सोशल मीडियाचे शेख रफिक उपस्थित होते। तसेच माजी सरपंच प्रतिनिधी कपिल दुधमल, मारुती मोगरकर, विभागप्रमुख गजानन गव्हाणे, विठ्ठल कल्याणकर, दत्ता भरकड, नागोराव ढगे, ओमप्रकाश नागलमे, होनाजी जोगदंड, सुरेश पतंगे, काँग्रेसचे शेख मकसूद यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पण त्या शासनाने आपलं जे आश्वासनं दिली होती त्याची काहीच आतापर्यंत पाठपुरावा केला नाही त्यांनी आणि काही तात्पुरतं काहीच केलेलं नाही। त्याच संदर्भात आम्ही निवेदन देत आहोत। आज तुमची काय मागणी? सर्वप्रथम मागणी आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी करणे, लाडक्या बहिणीला 1500चे 2100 रुपये देणार होते, त्याचे सुद्धा काही त्यांनी केले नाही। त्याच्यातलेच उलटे 8 लाख फॉर्म काहीतरी कमी केले तर लेडीजचे। आज जे आहे की नाही, आज जे सरकार जे चालू सरकार आहे यांनी मतदानाच्या पूर्वी फक्त मतदान घेण्यापुरतं जे आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाचा अजून एकही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही। त्यामुळं हे आपण जन आंदोलन करण्याचं आम्ही आज निवेदन देत आहोत आणि 11 तारखेला येणाऱ्या आंदोलन करणार आहोत। बैलगाडी आंदोलन आणि ट्रॅक्टर आंदोलन या ठिकाणी घेऊन येणार आहोत।